हॅलो, नमस्कार. तुमचे सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉगमध्ये आपण छान अशी सँडविचची रेसिपी बघणार आहे. आता तुम्ही म्हणाल, की सँडविच आम्हाला पण बनवता येतं, त्यात काय नवीन आहे? पण अशा पद्धतीने जर तुम्ही सँडविच बनवलं ना, तर तुमची मुलं एकच्या ठिकाणी 2 सँडविच तर हमखास खाणार. तर चला बघूया मी कसं बनवलं होतं आजचं सँडविच. सगळ्यात पहिले ना मी एका ब्रेडला छान ग्रीन चटणी लावून घेतली होती. आता ह्या ग्रीन चटणीसाठी ना मी 2-3 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, पुदिना, आलं आणि चवीपुरतं मीठ हे सगळं मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घेतलं होतं. याला मी फोडणी दिली नाही की काहीच केलं नाही. तशीच ती चटणी आपण येथे वापरायची आहे. दुसऱ्या ब्रेडला ना गोड चटणी लावली होती. त्यासाठी ना मी खजूरच्या बिया काढलेले खजूर, थोडासा गूळ, चिंच आणि चवीपुरता म्हणजे चिमूटभर मीठ मी वापरून छान दळून घेतलं होतं. आता त्याला ना मी थोडी फोडणी दिली होती. फोडणीमध्ये ना लाल तिखट, चाट मसाला टाकून ते चिंचेचं जे मिश्रण असतं ना ते छान असं शिजवून घेतलं होतं. अशी चटणी आपण बनवली ना तर खरंच खूप छान लागते. नंतर मी ज्या साईडला तिखट चटणी लावली होती ना त्याच्यावर कांदा आणि टोमॅटो टाकला होता. येथे तुम्ही चीज, शिमला मिरची जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही टाकू शकता. आता मुलांसाठी बनवत होती त्याच्यामुळे शिमला मिरचीचा मी काही वापर केला नाही. आणि त्यानंतर ज्या दुसऱ्या साईडला गोड चटणी लावली होती तिच्यावर टोमॅटो केचप लावला होता. जेव्हा आपण असं टोमॅटो केचप लावतो ना म्हणजे गोड चटणीची टेस्ट वेगळीच असते. आंबट, गोड आणि केचपची बघा थोडीशी अशी गोडसर असते आणि हे जेव्हा कॉम्बिनेशन बनतं ना तेव्हा खरंच खूप छान अशी टेस्ट लागते. मग काय, एकावर एक ब्रेड ठेवायचं आणि आपलं सँडविच रेडी. आता इथे ना मी माझ्या एका मुलाला छान असं स्क्वेअरवालं सँडविच हवं होतं आणि दुसऱ्याला ट्रायंगलवालं हवं होतं. म्हणून त्याच पद्धतीने मी ट्रायंगलवालं करत होती आणि ना इथे मी बटाट्याची चटणीसुद्धा वापरली, जे की घरात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. आणि जेव्हा आपण ही अशी बटाट्याची चटणी टाकतो ना तर खरंच सँडविच खूपच टेस्टी लागतं. आणि ह्या चटणीमध्ये ना मी थोडेसे छोले, हरभरे हे टाकून अजूनच हेल्दी केलेलं होतं. जर तुम्ही डाएट करत असाल ना तर हे सँडविच तुम्हीसुद्धा खाऊ शकतात. इतकं हेल्दी आणि टेस्टी लागतं. आपल्याला हवे ना तेवढे सँडविच एकदम सगळे रेडी करून घ्यायचे, म्हणजे भाजताना कसं पटापट सँडविच रेडी होतात आणि आपला वेळसुद्धा वाचतो. तवा गरम करायचा, त्यानंतर त्याच्यावर बटर स्प्रेड करायचं आणि तव्यावर जेवढे मावतील तेवढे सँडविच ठेवायचे. एक साईड छान अशी खरपूस भाजू द्यायची. कमीत कमी 3-4 मिनटं तरी लागतात. एक साईड खरपूस भाजल्यानंतरच दुसरी साईड खरपूस भाजून घ्यायची. आणि जेव्हा हे सँडविच रेडी होतात ना त्यावेळेस ते खूप असे छान क्रिस्पी दिसतात. वरून क्रिस्पी आणि आतून एकदम टेस्टी असे लागतात. तर तुम्हीसुद्धा हे सँडविच करून बघा. करायला एकदम सोपे आणि काही मिनिटातच तयार होतात. त्याच्यामुळे झटपट अशी रेसिपी आहे. तर कशी वाटली रेसिपी सांगायला अजिबात विसरू नका. चला आजसाठी एवढंच. लवकरच भेटू. तोपर्यंत बाय. नवीन असाल तर चॅनलला फॉलो करून घ्या.